विदर्भातील शाळा 15 जून पासून सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश रजनीश व्यास यांच्या न्यायालयात पार पडली असून पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे। शिक्षक समिती याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर BG कुलकर्णी काम पाहत आहेत। प्रतिवादी शासनाकडे नोटीस पाठवण्यात आल्या आहेत। पुढील सुनावणी 9 जून 2026 रोजी होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिल्याचं राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळवलं। सुट्ट्यांबाबत राज्यात एकसमानता येण्यासाठी राज्य शासनानं 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण यास विदर्भात विरोध होतोय। त्यांचे विविध कारणे आणि याची विविध कारणं दिली जात आहेत। महाराष्ट्रातील सर्वच विभागातील शाळा दरवर्षी 15 जूनला सुरू करण्यासाठी 2007 मध्ये शासन निर्णय काढला होता। या निर्णयाला विरोध म्हणून विदर्भात शिक्षक समितीसह अन्य काही शिक्षक संघटनांनी आंदोलन केलं। शेवटी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात सिटीझन फोरम महाराष्ट्रासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक सेना या 3 शिक्षक संघटनांनी या सर्व पिटिशनमध्ये कोर्टाने जो निकाल दिला होता, उच्च न्यायालयानं विदर्भ शाळा सुरू करण्याबाबत निकालाचा संदर्भ दिला जात आहे। या परिपत्रकाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले असून राज्य शासनाने यापूर्वी 30 जून च्या धोरणानुसार 22/2007ला आणि 11 एप्रिल 2022ला आणि 20 एप्रिल 2023ला शासन निर्णय काढून 30 जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने त्यावेळेस आव्हान दिलं होतं आणि म्हणून आता जे परिपत्रक काढलं ते 15 जूनपासून कडक उन्हामध्ये जून महिन्यामध्ये विदर्भातील शाळा सुरू करण्याचा, याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने उच्च न्यायालय मुंबईच्या खंडपीठामध्ये आव्हान दिलं असून याची पुढील सुनावणी 9 जूनला ठेवण्यात आलेली आहे।